नमस्कार, राठोड फूड ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक मस्त मजेदार आणि झणझणीत रेसिपी बनवणार आहे. त्याचं नाव आहे, सर काय बनवत आहे तुम्ही? पोपटी. आणि हे मसाल्यामध्ये तुम्ही काय काय ॲड केलेलं आहे? अद्रक, लसूण आणि मिरची, कोथिंबीर. ठीक आहे, चला तर आपण याची रेसिपी बघूया. यासाठी इकडे घेतलेलं आहे तितर आणि थोडी खेकडी साफ करून घेतलेली आहे. आणि प्लस यामध्ये चिकन सुद्धा आहे. आणि हे कट करून घेतलेले आपण आलू घेतलेले आहेत. आणि हे मटर आणि हे दूध खेकड्याचं आणि हे खेकड्याचं मांदा. तर सगळ्यात आधी हे आपण मॅरिनेशन तयार करून घेणार आहे. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळलेला आहे. अर्धा नाही, 1 लिंबू लागणार. हे बघा, या खेकड्याचे नांगे आहे ना, त्याला असं थोडंसं समोरून फोडून द्यायचं, म्हणजे त्याच्यात मसाला व्यवस्थित भरते, शिजते मग चांगलं. थोडंसं आपण या मॅरिनेशनमध्ये चिकन मसाला ॲड करत आहे. थोडं काश्मीरी लाल मिर्च, थोडी यामध्ये हळद ॲड केलेली आहे, थोडी आपली घरची तिखट, थोडंसं मीठ, थोडं धनिया पावडर 1.5 चम्मच आणि थोडंसं तेल ॲड करायचं आहे. दही सगळे आपण द्यायचं नाही. आता यामध्ये आपण दही ॲड करणार. थोडंसं काळी मिरी पावडर आणि हे खेकड्याचा मांदा छान मस्त निघालेला आहे. आता हा सगळा मसाला आपण एकजीव करून घेऊया. चल खो खो. तर हे इकडे आपण बघू शकता की मसाला पूर्ण तयार झालेला आहे. यामध्ये एक पण गाठी नाही आहे. जोपर्यंत गाठी सगळ्या जिरत नाही तोपर्यंत आपण हा मसाला पेटून घ्यायचा असतो. तर एकदम रेडी झालेला आहे. तर हे चिकन लेग पीसला आपण छान कट करून घेतलेले आहे आणि सगळे चिकनचे पीस आपण त्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करत आहे. कचरा लावू काय बारते लावतो ना, जावा ना. आता हे यामध्ये आपण तितरचे पीस ॲड केलेले आहे. 1 बाय 1 आपण ॲड करून यामध्ये मसाला पूर्ण जिरवून घेऊया. आमचा मॅक्स बघा इकडे आतुरतेने वाट बघत आहे, कधी शिजते आणि कधी त्याला खायला मिळतं पीसेस. आता हे बघा, आपण या मसाल्यामध्ये आपण खेकडे ॲड केलेले आहेत. यांना सुद्धा एकजीव करून घेऊया, छानपैकी मसाला बसेल. आता हे थोडे आपण आलू ॲड केलेले आहे यामध्ये. त्यानंतर याला मॅरिनेशन मध्ये चिकन, लाई, आलू आणि खेकडे मॅरिनेशन मध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला आहे. आता याला रेस्ट करायला सोडूया अर्धा ते 1 तास.
त्यानंतर स्टीम द्यायच्या वेळेस वटाणे वगैरे टाकूया. या वटाण्याला मॅरिनेशनची गरज नाही आहे. बाकी भेटू नंतर. इकडे आपण बघू शकता, आपण इकडे मटका घेतलेला आहे पोपटीसाठी आणि इकडे पळसाच्या पानाचा आपण लेयर तयार करून घेत आहे. आणखी काही पानं आपण यामध्ये ॲड करणार आहे. तर यामध्ये आपण मटर ॲड केलेले आहे आणि आपलं हे मॅरिनेशनला 1 तास पूर्ण झालेलं आहे. आपण यामध्ये आता ॲड करूया. आता यामध्ये आपण मॅरिनेशन ॲड करत आहे. तर आणखी ही आपण लेयर वाढवलेली आहे आणि यामध्ये आपण अंडे ॲड केलेले आहेत. हे अंडे आपण बॉईल करून घेतलेले आहेत, त्यामध्ये टाकूया. आता ही दुसरी लेयर आपण तयार करून घेतलेली आहे. परत आपण मटर ॲड केलेले आहे. आता हे आपण दुसऱ्या लेयरवरती असलेला मसाला टाकत आहे. आणि बॉईल केलेले अंडे आपण या दुसऱ्या लेयरवरती ठेवत आहे. आता हे पानांनी आपण पूर्ण याला पॅक करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून हे एकदम मॉइस्टनी शिजून जाईल. आता अशा प्रकारे हे पानांनी आपण पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. आता आपण हे शिजवायला ठेवूया. तर हे मटका आपण चुलीवर ठेवलेला आहे आणि याला ना आपण झाकण लावून पॅक केलेलं आहे. पिठाने एकदा परत पॅक करून घेऊया, म्हणजे जेणेकरून ते आतमधून एकदम छानपैकी शिजून जाईल. आणि तुम्ही इकडे बघू शकता, आपण आता मटका उलटा ठेवलेला आहे आणि चारही बाजूने आपण आग लावून घेतलेली आहे, जेणेकरून ते आतपर्यंत पूर्ण शिजून जाईल. आता हे मटका आपण काढून घेतलेला आहे. सगळी पानं आपण बाजूला करत आहे आणि बघूया आतमध्ये शिजलेलं आहे की नाही. छानपैकी असा वास येत आहे. पूर्ण मसाला बाहेर निघत आहे. एकदम गरम गरम वापस सुटत आहे. छान. खूप चांगल्या प्रकारे आणि एकदम भारी असं शिजून गेलेलं आहे हे चिकन पोपटी. अशी ही पोपटी तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.